न कळून वळण मनाची हुरहुर जाईना कशात रमन काहीही जमन तुझ्या विना काही पाहिना वाऱ्यावर कधी पाण्यावर आज थाऱ्यावर मन नाही बेचैन बेभान झालं या प्रेमान तुझ्यात गुंतून राही बघताय बसून गलत हसून खुदू खुदू झालं मन उडू 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 झाले मन उडू 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 झाले मन उडू 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 झाले मन उडू 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 झाले. नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, महाराष्ट्रातलं वातावरण सध्या उडू उडू झालंय असं आहे, कारण एक जबरदस्त मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे, ज्या मालिकेचंच नाव आहे मन उडू उडू झालं या. तर सगळ्या कलाकारांचं मनापासून आपण स्वागत करूयात चला हवा येऊयाच्या थुकरटवाडीमध्ये. आज स्वप्नील सर फार मजा वाटते मला, कारण आज आपल्याकडे मन उडू उडू झालं ची सगळी टीम आलेली आहे. तर जेव्हा जेव्हा झी मराठीची मालिका येते लगेच आपण आपली मालिका सादर करतो. तर यांची मालिका आहे मन उडू उडू झालंय, आपली मालिका आहे पोटात गुडू गुडू झालंय. बघूयात माता कुणाच्या पोटात कुणामुळे गुडू गुडू होणार आहे. तुमच्या मालिकेत खूप गोड कुटुंब आहे, 3 मुली आहेत आणि मनोहर देशपांडे, मालती देशपांडे असं ते गोड कुटुंब आहे. आमच्याकडे पण आहे, मनोहर आहेत, मालती आहे, त्यांचे 3 मुली आहेत. सुरुवातीला मनोहर आणि मालती यांना भेटूयात, जे अरुण काकांनी पात्र केलं. या बोल ना. गाणं नुसतं गाणं म्हणायचं. मिसरी लावली मग मलम मलम लावलं मलम मलम इथे इथे खाली तोंड आले तर डॉक्टर मला मलम लावा आणि मलम लावल्यानंतर बोलू नका असं म्हणाले. तुझं तोंड आलं मला वाटलं आपल्या सिनेमामध्ये शलाकाच तोंड आलं का बघतो.
तीच काही बोलत नाहीये, काय करायचं? खरं तर डॉक्टरांकडून तिच्यासाठी गोळ्या लिहून घ्यायला पाहिजे, गोळ्या. नाही गोळ्या नाही, लेखकाला सांगायला पाहिजे वाक्य लिही म्हणून. लेखकच तिच्यासाठी वाक्य लिहित नाही, ती तरी काय बोलणार आहे बिचारी. काय विचित्र तर आहे, ती शलाका काही बोलत नाहीये आणि ती नयनची मम्मी 5 मिनिटासाठी येते आणि अख्ख्या सिरियलच्या डायलॉग बोलून जाते. काय करणार आहे? आणि गंमत म्हणजे अमेरिकेवर तर इतकी बोलते जशी डोनाल्ड ट्रम्पला राखीचं बांधतील. अहो काय हो, असं बोलू नका हो. का? अहो आपले व्याही होणार आहेत ते, आपली मुलगी त्यांच्या घरात जाणार आहे आता. हो, आपली मुलगी पण शलाका आहे कुठे? अरे कुठे शलाका? काय करतोय? कोण आहेस? कोण तू? सलमान खान. सलमान खान? अरे नाही रे, तू सलमान कमी आणि ते शांताबाईच्या गाण्यातला संजय लोंढे जास्त वाटतो. तू चल. हो सासरे बुवा, असं काय बोलताय? मी तुमचा होणारा जावई आहे. तू जावई? अरे तुला मुलगी देण्यापेक्षा माझ्या मुलीला मी राणीच्या बागेत ठेवेल, माकड म्हणून. कसला पंच मारताय हो तुम्ही? पंच कुठला मारतोय? तुला बघून असंच बोल असं वाटतं. करणार का? ही कोण आहे पण? ही कोण आहे? सानिका, मधली मुलगी. ही मधली मुलगी आहे? हा. मग ही एवढीच कशी काय? हिच्या वेळेस आम्ही जवळच गेलो होतो हनीमूनला. यांच्या वेळेस जरा लांब गेलो होतो, ह्या थोड्या लांब झाल्या. तिच्या वेळेस बजेटच संपलं. करणार काय? ओ बाबा, तुम्ही बोलत काय बसला? त्याने मला दगड मारलाय. हे बघा सासरे बुवा, मला हाकलून देणं तुम्हाला महाग पडेल. तुला इथे ठेवलं तर आमची स्कीट पडेल, तेही स्वस्तात पडेल. निघतो तिथं थांबला ना एक कनपटात येईल. काय चाललंय? तुमच्यामुळे मला पण सवय लागली. ओय चार आहे की नाही? चार आहे की नाही? ओय, देखा, क्या बात, क्या बात, क्या बात. अगं आई बाबा, हे स्थळ गेलं तर जाऊ द्या. आपण दीदीसाठी का नाही शोधून एक चांगलं शोधूयात. टिपूचा आज नोकरीचा पहिला दिवस आहे ना, ओवाळायची तयारी केली? नाही. काय रक्षाबंधन आहे का ओवाळायला? पहिला पगार येऊ दे महिना अखेर, मग ओवाळीन. किती मतलबी बाई आहे ना. माझं मीच ओवाळते, जाऊ दे. दीपू आहे कुठे? पण ए दीपू, ओय जल्दी आ. गप्प बैस. दीपू उडाली ती. अरे सानिका उडाली. अगं दीपू, अशी काय करतेस? मी डोक्यावर पडले असते ना. अजून हॅशटॅग आत्ताच डोक्यावर पडले. सॉरी हा सानिका. काय सॉरी? एक तर मी तुला ओवाळते. आई बघ काय बोलली होती, आता कशाला ओवाळायचं, काय फायदा आता वाळून, पगार झाल्यानंतर वावळू. तिचं तसंच आहे. पैसे करून काय करणार आहे काय माहिती. मी पैसे कर.
पैसा एवढं नाहीये थोडं मी पैसा कर हे घर चाललंय ना ते सगळं माझ्यामुळे मी काटकसर करते सगळी घराची म्हणून घर चाललंय हे सगळं एक तर आपल्याला 3 मुली त्यांची लग्न करायची आहेत किती खर्च तो चॅनलला कशाला चॅनलला म्हणजे आपल्याला किती खर्च मी तर शलाकासाठी बाई अमेरिकेचाच मुलगा बघितलाय अमेरिकेचा का कारण हिची इथली लपडी सगळ्यांना माहिती आहेत ना म्हणजे इथे ही काय भांडणं बिंडणं करते ती सगळी लपडी माहिती आहेत ना म्हणून काय पण बोल नको बरं ठीक आहे आता मला निघायला हवं माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे ना वेळेत जाते ए, दीपू तुला कुठे नोकरी लागली बँकेत मी पण येऊ का बँकेत नको अगं तू मास्क लावून आलीस ना तर निव्वळ दरोडेखोर वाटशील ए दीपू मला पण नोकरी बघ ना बँकेत बाळा तुझ्यासाठी बँकेत नाही पिगी बँकेत नोकरी शोधावी काय पाडलं काय पाडलं सर कोण हो मी हो माझी काय ते तू कोण तुम्ही कोण मी सर दीपू नवीन जॉईनिंग ओके ओके तुम्ही सर मी मावा पण ते तर तुम्ही मिसेस मुख्यमंत्री मध्ये होतात ना मामा तो मावा 100% नाव माझं मावा 100%. सर पण ते ऑफिस मध्ये तुम्ही खाताय कसं वाटतंय बैसोप तुम्ही नका शाळेपणा शिकू काम करा हो सर मी कुठल्या डिपार्टमेंट इथले या डिपार्टमेंट बसायचं सर रिकव्हरी डिपार्टमेंट हो रिकव्हरी डिपार्टमेंट तुमच्या बसा पण सर सर ते तुम्ही काय करताय सर कॅल्क्युलेटरवर मगासपासून पुण्याहून इकडे यायचं भाडं गाडी भाडं मुंबईत राहायचं खर्च मायनस पर डे घंटा एक नंबर चिकने अय्या टकलू आहे माझी गँग एक मिनिट दिवाळी आली सुद्धा का बेसनचे लाडू तू जरा जास्तच दिसतंय करतेस जास्त शहाणपणा काढू नको चल पैसे काढ एक मिनिट दादा मी रिकव्हरी डिपार्टमेंटला आहे त्याच्यामुळे पैसे तुम्ही मला द्यायचे बरोबर बोलतात मॅडम हो दादा पैसे द्या. का तू पैसे काढ दादा ओ दादा त्यांनी बघा बंदूक तुमच्या डोक्याला लावली आहे बघ बाई वाचवा मला कोणीतरी वाचवा ए सोड तिला
परमेश्वरा. इकडे ये तू, इकडे इकडे ये. झालं तुझं, झालं सगळं करून. बोलू आता. इंद्रा काय माणूस आहे रे तू. काय 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 ते घेऊ काय? चांगलं राहू दे. ऐक काय सांगतो ते. काय? अरे बाप रे, कमाल कमाल. दमदार एंट्री. थँक्यू सो मच. आपण यांचं नाव इंद्रा. हा, माय सेल्फ इंद्रा. मन उडू असं असं नाही ते सर, दाखवा जरा एकदा. ते करून दाखवा. इकडे या ना, या तुम्ही पण या ना, एकदा दाखवा कशी असते. हा, दोघांनाही दाखव जरा, दोघांना ते कळू द्या त्यांना कसं करायचं. ते चुकतात मगापासून. मन उडू ऍक्च्युली कसं आहे बघितलं का तू, ते हा हात असतो ना तेव्हा अपोजिट पाय घ्यायचा. अपोजिट असं. हा, आला लक्षात आलं. परत एकदा लावलं. मन उडू मला ही स्टेप येते ना यार, मला घ्यायचं ना तू हिरो म्हणून. काय माणूस आहे यार, ह्याचं ना प्रेम ह्याच्यावर, बाकी काय नाही. अरे रोज खाओ चिंगम, रोज खाओ चिंगम, लेकिन गिळो मत. म्हणजे क्योंकि दुसऱ्या दिवशी होतो वांदम. वा. पण पुन्हा एकदा थँक्स हा. तुम्ही मगाशी त्या गुंडांच्या कानात काहीतरी बोललात म्हणून ते पळून गेले. काय बोललात तुम्ही? त्यांना सांगितलं महेश कोठारेजी पाठीमागं उभे आहेत, नवीन पिक्चरची कास्टिंग करतायत, ताबडतोब जा. पण कुठल्या पिक्चरची? माझ्या टकूला. पण तुम्हाला सांगतो, हे जे टकलू हैवानाची गँग आहे ना, ह्यांना फक्त दोघच जण काम देतात बरं का. कोण? एक महेश कोठारे सर आणि दुसरी म्हणजे जी मराठी. कसं काय? म्हणजे हे टकलू हैवान गँग मधला एक ना एक जण तरी प्रत्येक सिरियल मध्ये आहे बघा. काय सांगता? म्हणजे काय, दाखवतो तुम्हाला. खोटं वाटतं दाखवतो. हे बघा, दाखवा रे. रात्रीच खेळ चाले, साळगावकर आहेत. पुढे दाखवा. तुझी माझी रेशम गाठ, घार तोंडे साहेब. पुढे चला. मन झालं बाजिंद, भाऊसाहेब. पुढे चला. तुझ्या माझ्या संसाराला आप्पासाहेब. अरे देवा, तुझ्या माझ्या संसाराला आप्पासाहेब कसं वाटते. पुढे चला.
हे सगळे लोक सर एक ना एक मेंबर तरी प्रत्येक सिरियल मध्ये भरलेला आहे. हो ते बरोबर आहे, पण यांच्या सिरियल मध्ये कोण टकलू आहे? अजून नाही आहे पण लवकरच होणार आहे. कोण? चला का? कशी काय? तिची सासू बघा ना, एक नंबर आयटम. नाही एक नंबर डेंजर आयटम. डेंजर बाई एकदम. तिच्या झिंजा उपटून उपटून नाही एक दिवस तिचा सन्नाटा केला ना, नाव नाही लावणार. नाही खरंय, तुम्ही दोघं दिसता एकदम बोगस पण आहात हुशार. तुम्ही काय पैसे काढायला आलात का? मी माझं इंट्रोडक्शन देतो. हा. मी सत्या, अच्छा. जो खेळत नाही कधी पत्त्या, तो मी सत्या. हा एक नंबरचा आहे मित्र. माझा मित्र. आणि तुम्ही? मी दीपिका. असं तुम्ही पैसे काढायला आलात का? नाही मी पंच काढायला आलो. पण मला ते पंच काढू देत नाही, मला कॉमेडी करू देत नाही. मला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, कॉमेडी नाही झालं पाहिजे. सर कॉमेडी होत नाही ना माझं? नाही एकदम सिरियस होतं, मस्त आहे. नक्की होत नाही ना? एकदम फर्स्ट क्लास. कन्फर्म हा माझं पेमेंट कापतोय. नाही होते कॉमेडी होते, चांगलं कॉमेडी होतं. कन्फर्म होते ना कॉमेडी? कन्फर्म ते पेमेंट कापताय तुम्ही इथं कशाला आला? मी या बँकेत काम करते. तुम्ही? मला वाटतं म्हणजे माझं न्यू जॉईनिंग. अच्छा आय एम फुल एन्जॉयनिंग. मी विचारत नाही, मी सांगते मी इथे काम करते न्यू जॉईनिंग म्हणून. तुम्ही अकाउंट उघडायला आलात का? हो. अच्छा. तुमच्या हृदयात. काय? एक मिनिट, तुम्ही काय करायला आलायत? अकाउंट उघडायला आलायत का? इंद्रा अकाउंट उघडायला येत नसतो. इंद्रा लोकांची अकाउंट खाली करायला येत असतो. म्हणजे आपल्याला जो नडला त्यानंच आपला शर्ट फाडला. म्हणजे त्याचा शर्ट आपण फाडला असं. म्हणजे काय? पण आपल्याला रस्त्यात ज्यानं अडवला त्यानंच लय तुडवला. काय? म्हणजे त्याला मी तुडवला असं समजा ना. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही हे? मी तुम्हाला विचारलं तुम्ही कोण आहात, कशासाठी आले? एवढ्या वाक्यांमध्ये त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं नाहीये. काय करताय तुम्ही? हे काय? ऋता. कसं ऋता असा आवाज आहे तिचा? असंच आहे. काय करताय तुम्ही? मला पण येतो आवाज. कसा? हे आहे ते घे. थोडीच आवाज आहे. नाही रे. तुमच्या कुठल्याही वाक्याला संदर्भ नाहीये. हा, काय पिऊन पडला होतात का, की अजूनही गटारी संपली नाहीये तुमची? हो. या बघा मॅडम, जो भरत नाही लोन आपण तोडतो त्याचे बोन. म्हणजे अरे जो करतो लोनचे खाडे आपण तोडतो त्यांची हाडे. सही. गप्पा बसा, बंद करा ही चपरीगिरी. काय करताय तुम्ही? मी तुम्हाला आल्यापासून विचारते तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय हवं? एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाहीये. आता जर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर मी चपलेने मारेन तुम्हाला. तुझ्या बरोबर बोलायचं. आम्ही डिस्कव्हरी डिपार्टमेंट मध्ये असतो. काय 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 पाणघोडा म्हणून? आता रे काय रिकव्हरी आहे ना ते. आम्ही रिकव्हरी डिपार्टमेंट मध्ये असतो. अच्छा, तुम्ही रिकव्हरीला असता का? हा. मग मी काय इथे दांडिया खेळायला आले? अरे वा, खेळलं ना मग, चांगलंय ना. ए आलो थांब. अरे थांब. अरे तसं नाही. अरे आधी फोन काढणार मग बोल ना. हॅलो. नाही त्या म्हणलं दांडी खेळायला म्हणून म्हणलं हॅलो. असं. ए हॅलो.
नाहीतर काय मॅडम तुम्हाला रिकव्हरी करून आणायची आहे. हो अहो फाईल तरी सरळ धरा ना, हे काय असं. आणि मॅडम मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुमची ती सिरियल मी दररोज बघतो. ठीक आहे मन बाजिंदा बाजिंदा काय यार, म्हणून मी म्हणत होते की दोन्ही सिरियल मध्ये मन नका ठेवू. आता लोक कन्फ्युज झाली आहेत की मन बाजिंदा झालंय का मन उडू झालंय. एनिवे मला आता रिकव्हरीला जावं लागेल. प्लीज तुम्ही बाजूला व्हा, मला जाऊ द्या. सत्या चल. काही गरज नाही, मी एकटी जाऊ शकते आणि मी एकटी हे काम करू शकते. मी तिथे जाऊन उभी राहिले की कर्जदार स्वतः माझ्या समोर येऊन थांबतील. अरे तुझ्यासाठी साधी रिक्षा येत नाही. रिक्षा थांबत नाही तर कर्जदार काय थांबणार आहे. मॅडम साठी थांबत नाही 3 व्हीलर. मॅडम काय रिकव्हरी कराल चिल्लर. कमाल. सही कमाल. अरे चिल्लर पे बस चिल्लर. बस बस तुला कुठं थांबायचं ना ते कर. झालं तुमची फालतूगिरी. नॉनसेन्स. मॅडम ऐका ना, मॅडम ऐका ना. टिंग टॉंग. कुणी आहे का घरात? नाहीये. पण मला आवाज येतोय. येतो ना आवाज, दिसतो ना माणूस. विचारता कशाला मग? हा डायरेक्ट यायचं ना. मी बँकेतून आले. मग काय नाचू नाचू. हे बघा, तुम्ही आमच्या बँकेचे हप्ते थकवलेत, ते भरा आधी. नाही भरणार, नाही भरणार. अहो हे बघा, तुम्ही गायकवाड ना? हो गायकवाड. मग काय प्रॉब्लेम काय? नाही प्रॉब्लेम काय नाहीये, पण मी तुम्हाला दरडावून सांगते की तुम्ही आमच्या बँकेचे हप्ते भरा प्लीज. नाही भरणार. आम्ही गाडीच्या चाकाची हवा भरत नाही, हप्ता काय भरणार? चला ते का याच्यात अभिमानाने सांगण्याची काय गोष्ट आहे? हा चाकात तुम्ही हवा भरत जा, ट्यूब खराब होईल नाही तर. ठीक आहे निघा चला. पण तुम्ही कुठे चाललाय? हवा भरायला. हे बघा गायकवाड, मी परत तुम्हाला दरडावून शेवटचं सांगते. एकदा सांगितलं ना. ए सोड तिला. काय अरे देवा, आले. ओके या आता. आवाज परत एकदा दे. सोड तिला. मला खूप आवडलंय. मला खूप आवडलं. कोण आहे हा? हिरो एंट्री बघितली नाही का एवढी? शांत बजार. मी कोण आहे? अरे मी तुझा बाप आहे. तोंडात गेलं माझं तोंड. अरे देवा. अरे कोण आहे हा? सगळं व्यवस्थित आहे का नाही बघतो आधी. पाकिट फोन बिन आहे. अरे आपलाशी ज्यानं घेतला पंगा. तू राहू दे तुमचे सगळे हप्ते माग सोडा. थांबा ना याच्या पुढे तर लय मजा आहे. अरे आपल्याशी ज्यानं घेतला पंगा त्यानं आपला मार खाल्ला चंगा.
अरे कोण आहे हा जोकर? जोकर जोकर वाटतो आम्ही. सांग रे याला. ओहो जोकर. जेव्हा जेव्हा इंद्राची सटकते याचा अर्थ त्यानं बेल्ट नाही लावला. चला 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 निघा नका सगळे निघा. पैसे काढायचे कर. सगळे निघा चला. पैसे देणार नाही सांगितलं ना. घेऊया याला. घे बघ. दाखव त्या. तर मंडळी सुरू आहे आपली सिरियल जिचं नाव आहे पोटात गुडू गुडू झालं या. बघूयात याचा उर्वरित भाग उद्याच्या भागात. तर मंडळी आज आपल्या मंचावरती हे सगळे लाडके कलाकार आलेले आहेत आणि अर्थातच दिलखुलास विथ विलास मध्ये चर्चा तर रंगणारच आहे. लगेच जाऊयात दिलखुलास विथ विलास मध्ये. दिलखुलास विथ विलास दिलखुलास दिलखुलास विथ विलास दिलखुलास. आज नाही मला भारी वाटतंय कारण मन माझं आज उडू उडू झालं या. महाराष्ट्राची लाडकी मालिका आली आहे. मन उडू उडू झालं आणि किती पंच काढू काढू असं आम्हाला झालं. महाराष्ट्र ज्यांच्यावरती फिदा आहे बा अशा ऋताजी इथे आलेल्या आहेत. त्या सोशल मीडियावर किती फेमस आहेत हे मी वेगळं सांगायला नको. अर्थात टेलिव्हिजन त्यांनी गाजवलेलंच आहे, सिनेमा गाजवणारच आहेत, पण सोशल मीडियावरती होलसेलनी अंगठे मिळवणाऱ्या होलसेलवरच अंगठे मिळव कुठलाही त्यांनी टाकला का नाही फोटो तुम्ही बघायचंच. म्हणजे पूर्वी कसं असायचं बघा ना. पूर्वी हे सोशल मीडिया नव्हतं, तुम्ही तेव्हापासूनच फेमस आहे म्हणजे. पण तेव्हा माणसं काय करायची की आवडलं तर तुमची स्वाक्षरी घ्यायची. हो ना. तुम्हाला खूप छान असं म्हणून जायचे. आता आवडलं तर ठेंगा दाखवून जाते. म्हणजे ज्याला जास्त ठेंगे तो लय फेमस असं झालंय हल्ली. तसे सगळ्यात जास्त ठेंगा यांना दाखवतात महाराष्ट्रामध्ये. पण ते तुम्हाला मिळत राहत लाईक्स. तर सोशल मीडियावरती आज सगळेच फेमस झालेले आहेत, पण काही लोकांना अजूनही फेमस होता येत नाही, जसे की हे लोक. तर अशा लोकांसाठी काय बाबा, त्यांनी कसं फेमस व्हायचं, त्यांनी यांच्यासारखे कसे फॉलोअर्स मिळवायचे बाबा. म्हणून या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक माणूस इथं येणार आहे ज्यांचं असं म्हणणं आहे बाबा की त्यांचे क्लासेस आहेत. ते फॉलोअर्स कसे वाढवायचे याच्यासाठी मार्गदर्शन करता शिबिर घेतो तो माणूस. बर. यस. तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात रणवीर चाबरे यांचं. या. हाय गाईज. आता आपण आलेलो आहोत देवाच्या हवाच्या सेटवर. काय कशाच्या देवा हवाच्या सेटवर. बुट्टानी मारेन बुट्टानी. कशाच्या सेटवर? कशाच्या सेटवर? देवा हवाच्या सेटवर. हवा येऊ द्या इतकं सोपं नाव दिलेलं आहे. तो काय म्हणला? आणि जगात प्रसिद्ध आहे. डोनाल्ड ट्रम्पला पण आपला कार्यक्रम माहिती. तुम्ही काय म्हणता? काय म्हणला तुम्ही? देवा हवाच्या सेटवर. हे जास्त अवघड आहे पाठ करायला. हे जास्त अवघड आहे पाठ करायला ना. देवी हवा वगैरे. त्याला हवा येऊ द्या असं आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे जिथं तुम्ही आलेलं आहे. लोक फेमस इथून होतात. तुम्ही काय सांगता? हाय गाईज. तर आपण आलेलो आहोत हवा अंड्याच्या सेटवर. हाय गाईज. हाय. हवा अंडे. लोक अंडे मारतील आपल्याला तेव्हा कळेल तुम्हाला.
नाहीतरी तुम्ही हाफराय मध्ये पडल्यासारखे अंडे. काय माणूस आहे, काय करत हे, काय चाललं तुमचं मध्ये मध्ये? हे मी लिव आहे ना आता. काय लिव लाईव्ह असतं. लाईव्ह क्रिकेट असतं ना. बरोबर आहे बरोबर काय का नाही सर? बरोबर सर. लाईव्ह नाही लाईव्ह क्रिकेट असतो. जिवंतला काय म्हणतात सांगा? डेट. डेट कसा म्हणतील माणूस इंग्लिश मध्ये? टिल डेट आय एम लाईव्ह. बहारदार माणूस आहे. आज एवढं इंग्लिश कसं काय येतं? हे आले. म्हणजे जवळजवळ हे जाईपर्यंत इंग्लिश आणि त्या जाईपर्यंत गावठी होतील यांच्या बाजूला. एवढा कार्यक्रम आज रंगणार आहे असं मला वाटतं. ठीक आहे ते लाईव्ह करा. किती लोक? थांबा तुम्ही खरंच लाईव्ह आहे? अरे यार थांबा माझा कुठे गेला मोबाईल? मोबाईल द्या रे जरा. हे लाईव्ह काय करतो तुम्हाला बघायचंच आहे. तुम्ही अच्छा ठीक आहे तुम्ही मोबाईल घेऊन कशाला बसता रे? अरे यार थांबा 1 मिनिट. काय तुमचं नाव? अच्छा रणवीर चांबरे. हो लाईव्ह दिसतंय. हाय गाईज हाय. 3 लोक बघतात 3. करा मी बघतो तुम्ही काय करा. हाय गाईज, आज आपल्याकडे आलेले रोहित राऊत. हाय गाईज. रोहित राऊत आहे का? रोहित अजिंक्य राऊत. हे अजिंक्य राऊत आहेत. मग कंगना राऊत. कंगना राऊत. कंगना राऊत नाही, कंगना राऊत आहे. त्या वेगळ्या आहेत. कंगना रनौत वेगळ्या. हाय गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्रिस्क्राईब करा, लिव्ह करा. सगळंच चुकलंय तुमचं. असं नाही वाटत तुम्हाला? प्रिस्क्राईब कशाला करायचं? सबस्क्राईब करा चॅनल. सबस्क्राईब करा. हाय गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सरप्राईज करा, लाईक करा आणि बेल बटन दाबा. असू द्या 1 मिनिट. अरे कमेंट आले तुम्हाला? हा माणूस काय वर्णात पडलाय का? करा कंटिन्यू करा. बघा इकडे कोण बसलेले. हाय गाईज, तुम्ही मागे बघताय गाईज. हाय करा त्यांना. स्वप्नील जोशी सर. हाय सर. हॅलो नमस्कार. से हाय सर. हा 1 मिनिट कमेंट आली. काय आली? अरे डुकरा आम्हाला स्वप्नीलला बघू दे बाजूला. काय तुम्ही इज्जत काढायला बोलतो? मी नाही, कमेंट करतात लोक तुम्हाला. मी काय करू इथं? असू द्या बसत बंद करत. हा पण मी लिव्ह आहे आता. कळलं तुम्ही लिव्ह आहे त्याच्यावरती कळलं. बाकी इथे ही एवढी सगळी उडू वाली माणसं आलेली आहेत, त्यांच्यावर आपण इंटरॅक्ट करतोय. वा मला खूप आनंद झालाय सर. तुमच्या टीमशी मला बोलायचंच होतं सर. मला एक विचारायचं, सगळ्यांना विचारायचे, तुमची जर ही उडूची शूटिंग जर काश्मीरमध्ये झाली असती तर त्याचं नाव काय असतं? काय? थंडीनं उडू. तेच हसताय. त्यांना माहिती दुसरं कोणी हसणार नाही, त्यामुळे ते स्वतःच हसायचं पहिल्यांदा. तुम्ही जोक करून तुम्हीच हसताय. ते स्वतःच हसतात. सर होतं कधी इट्स अ नॅचरल गॅस. आज खूप इंग्लिश आहे. खूप सर. तू रोज येत जा. हे जवळपास हे इंग्लिश डिक्शनरीच होतील आमच्याकडे. हो ना. चला हवा येऊ द्या इंग्लिशच नाव ठेवायला लागेल आपल्याला. बरं असो तर ऋताजी आलेले आहेत, बघितलं का तुम्ही त्यांना? हा मी तिला किती फेमस कसं व्हायचं हे शिकवलंय. अच्छा तुम्हाला त्यांचं नाव तरी येतं का? पण येतं ना. काय? होसा गुळगुळे. काय? होसा गुळगुळे. गुळपुळे बोलतात. गुळपुळे. ऋता दुर्गुळे. बरोबर आहे ना? हा ऋता खुळगुळे. हृदयातून आलं पाहिजे ना, म्हणून ते ऋता असं असलं करा. ऋता सगळे पंच बाहेर पडतील जेवढे हे नाही जमणार तुम्हाला. ऋता नाही जमणार. जमल सकाळपर्यंत तरी जमल. सकाळी हा आदल्या दिवशीचा हँगओव्हर असताना का सकाळी. तर मंडळी, दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात.
तर मंडळी अशीच धमाल अजून करायची आहे, पण आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.